नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। आपण महत्त्वाच्या बातम्यांनी या बुलेटिनची सुरुवात करतो आणि सुरुवातीची बातमी आहे राजकीय, कारण शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर काही वेळापूर्वी पुन्हा एकदा निशाणा साधलाय। कुणाच्या भोंगे लावण्याने आमची कामं बिघडत नाहीत असं राऊत यांनी म्हटलंय। भोंग्यांच्या राजकारणाचा कुठलाही परिणाम सेनेवर होणार नाही असंही राऊत यांनी ठणकावलंय। तर महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि भविष्यात पालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवू शकते असंही राऊत म्हणालेत। मुंबईमध्ये भाजपनं पोलखोल आंदोलन सुरू केलं होतं, त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली। पोलखोलच्या बैलाला ढोल असं म्हणत त्यांनी ही जोरदार टीका आता केली आहे। कोणी कितीही भोंगे आपटले, भोंगे लावले तरी त्याचा परिणाम आमच्या संघटनात्मक कामावर होत नाही। शिवसेना काय आहे आणि शिवसेना काय करते हे महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला, हिंदू समाजाला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे ती विचलित होत नाही। या राज्याची जनता ती ठामपणे शिवसेनेच्या मागे उभी असते। बाळासाहेब ठाकरे हे आधी व्यंगचित्रकार म्हणून प्रसिद्धीस आले। बाळासाहेब ठाकरेंनी आधी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे मारले। त्यांना कोणत्याही भोंग्याची गरज लागली नाही। भाडोत्री बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्र कला पुढे जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं त्या व्यंगचित्र कलेचा गळा घोटलेला आहे आणि महाराष्ट्रात वेगळं चित्रात दिसतंय। मुंबईसह ठाणे असेल, नाशिक असेल, कल्याण डोंबिवली असतील, अशा अनेक महानगरपालिका आजही शिवसेना एक हाती जिंकू शकते। एवढी क्षमता आणि एवढी ताकद आजही शिवसेनेच्या मनगटामध्ये आहे। पण इतर अनेक महानगरपालिका ज्या आहेत त्यांचा विचार करता मग नागपूर असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, इथे शिवसेनेची ताकद, महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची ताकद, खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। तर या सगळ्यांनी एकत्र मिळून जर आम्ही निवडणुका लढलो तर महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला पराभूत करणं किंवा सत्तेवरून दूर करणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही। संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आता आपण बघितल्या आणि महाराष्ट्रात काम करताना कुणीही अल्टिमेटम देऊ शकत नाही। कायद्याचं राज्य आहे, हुकुमशाही चालणार नाही अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंना खडसावलंय। राज ठाकरे कोणत्या काळात भाषण करतात त्यावर त्यांचा सूर अवलंबून असतो अशी टीका देखील अजित पवार यांनी काही वेळापूर्वी केली आहे। काही मंदिरामध्ये, काही मशिदीमध्ये परवानग्या घेणं बाकी असेल तर रीतसर त्यांनी त्या बाबतीतल्या परवानग्या घ्याव्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा राहण्याच्या करता कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक आव्हानाला बळी न पडता व्यवस्थितपणे कायदा सुव्यवस्था राहावा ह्या दृष्टिकोनातनं सर्वांनी सहकार्य करावं असं मी महाराष्ट्रातल्या जनतेला या निमित्तानं आवाहन करतो। प्रत्येक ठिकाणी कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील। कायदा कोणी हातात घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये, तसं धाडस पण कोणी दाखवू नये आणि कायदा व्यवस्थितपणे त्याचं काम करत असताना वेळोवेळी न्यायव्यवस्था जे निर्णय देतील त्या निर्णयाची अंमलबजावणी देशातल्या पण सरकारला करावी लागेल आणि वेगवेगळ्या राज्यातल्या पण सरकारला करावी लागेल। कुणी कारण नसताना कायदा नियम हे मोडण्याचाही प्रयत्न करू नये। सगळ्यांना मी पुन्हा पुन्हा सांगतो की कायदा नियम आहे, अल्टिमेटम देण्याचा तर अजिबात कोणी प्रयत्न करू नये। ही काही हुकुमशाही नाही। तुम्ही तुमच्या घरामध्ये बसून काही अल्टिमेटम द्यायचा घरातल्यांना तो द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही, पण जाहीरपणे कुणी जर अशा पद्धतीची वक्तव्य करायला लागली तर मी कायद्यानी सरकार चालत असतात, कायद्यानी भारत देश चालत असतो, नियम सर्वांना सारखे आहेत। ते मग अजित पवार असू किंवा सर्वसामान्य गरीब माणूस असू, सगळ्याला नियम सारखे।
आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत भोंग्यांसंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाची. कारण या आंदोलनाचं आता बुमरँग होत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जाते. कारण या आंदोलनाचा मंदिरांना फटका बसतोय. शिर्डीमध्ये या भोंगे आंदोलनानंतर शांतता पाहायला मिळते. कारण साई मंदिराची काकड आरती आणि शेजारती शांततेत पार पडली. कारण भोंग्यावर या म्हणजे लाऊडस्पीकरच्या माध्यमातून या आरत्या झाल्या नाहीत भाविकांमध्ये, त्यामुळे नाराजी असल्याचा सूर पाहायला मिळतोय. साई मंदिरात नेहमीप्रमाणे ज्या आरत्या केल्या जातात त्या भोंग्यांवर वाजू द्या अशी मागणी शिर्डीतल्या मुस्लिम समाजानं केलेली आहे. बोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा गळा घोटला अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केलेली आहे. त्यामुळे या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण बघतो आणि ती म्हणजे भोंग्यांच्या आंदोलनासंदर्भातली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकीकडे सध्या याच मुद्द्यावर राजकारण सुरू आहे आणि भाविकांनी इथे नाराजी व्यक्त केल्याची माहिती कळते. शिर्डीतली ही एक महत्त्वाची बातमी. दरम्यान भोंग्याचं बुमरँग होण्याच्या मुद्द्यावर संजय राऊत आणि अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण ऐकणार आहोत. कालपासून 24 तासामध्ये लाखो हिंदूंनी नाराजी व्यक्त केली आमच्याकडे. सर, बाळासाहेबांच्या कुंचल्यामधून म्हणजे शिर्डी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, यासह असंख्य तीर्थस्थानावर काल आणि आज सकाळी सुद्धा काकड आरती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे असंख्य भावी श्रद्धाळू नाराज झालेले आहेत. म्हणजे तुम्ही मशिदीवरच्या भोंग्याचं राजकारण सुरू केलं आणि ते हिंदूंच्या गळ्यापर्यंत आलेलं. आपल्या इथं रात्री उशिरा 10च्या पुढं वेगवेगळ्या प्रकारे हरिनाम सप्ताह चालू असतो. त्याच्या संदर्भामध्ये जागरण गोंधळ चालू असतो. त्याच्यामध्ये अनेक रात्रीचे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये चालू असतात. तुमच्यातलं कुणी जर ग्रामीण भागामध्ये न इथं आलेली व्यक्ती असेल तर त्यांच्याही ती लक्षात असेल. पण अशा प्रकारची आपण त्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निर्णयाचा तंतोतंत अंमलबजावणी करायचं आपण ठरवलंच तर सगळ्याच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये तो निर्णय घ्यावा लागणार आहे. ही गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे. आणि राज्यात सुरू असलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण एकीकडे सुरू असताना शिर्डीतल्या जामा मशिदीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर होणार नाही, पण साईबाबांची काकड आरती आणि शेजारतीचे भोंगे बंद करू नका, त्यावेळी भोंगा सुरू राहू दे असं म्हणत जामा मशिदीच्या विश्वस्तांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. अजानसाठी भोंगे लावणार नाही, मात्र साईबाबांची आरती या भोंग्यावरून होऊ दे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी पोलिसांना निवेदन दिलंय आणि त्या पद्धतीची म्हणजे अशा मागणीची विनंती देखील त्यांनी केली आहे. महाराष्ट्रामध्ये भोंगावाद संदर्भात जो विषय चालू आहे तर शिर्डीमध्ये सकाळची जी 6 पूर्वी आजान होती ती बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच शिर्डी मुस्लिम समाज आणि जामा मस्जिद ट्रस्टतर्फे आम्ही अशी विनंती करतो की ह्या भोंगावादामुळं जी साईबाबा मंदिरामधली काकड आरती बंद झालेली ती पूर्ववत सुरू करावी आणि शिर्डीमधून जो सर्वधर्म समभावाचा संदेश जातो त्या पद्धतीने ती आरती पूर्ववत करावी अशी मुस्लिम समाजाच्या वतीने विनंती. आणि स्पीकर विना काकड आरती होत असल्यामुळे साई भक्त आणि ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. त्यांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जी रात्रीची किंवा शेजारती आहे ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. भोंग्यानं तर ती होत नाही आहे, आतल्या आत सुरू आहे. त्यामुळं कुठेतरी भक्तांना ती ऐकायला मिळत नाही आहे, त्यामुळे भक्त नाराज आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर इथली मुस्लिम बांधव जे आहेत यांनी असं आवाहन केलं आहे की आमची अजान आम्ही पहाटेची बंद ठेवू, मात्र काकड आरती सुरू ठेवा. हे सगळं नेमकं काय आहे? सकारात्मक हा सगळा विचार आहे. नेमकं अनेक वर्ष झाले काकड आरती सुरू आहे, अजान पण होते. तुम्ही आज जे राजकारण सगळं सुरू आहे याच्यावरती आज एक वेगळा विचार सगळा मांडला आहे. काय यामागची सगळी भूमिका आहे? आज आम्ही शिर्डीतील सर्व मुस्लिम बांधव व जामा मस्जिद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही एकत्र येऊन एक मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आम्ही हे केलं की बाबा शासनाच्या नियमाप्रमाणे पहाटेची जी अजान आमची 6 वाजण्यापूर्वी होत होती ती 6च्या पूर्वी माईकवर न हे करता फक्त तोंडानीच आतल्या आत हे करायचं, स्पीकर वगैरे वरती आजान नाही द्यायची. साईबाबांच्या शिर्डीमध्ये न्यायालयाचा आदेश पाळत
आणि सन्माननीय राजसाहेबांनी जी भूमिका घेतली भोंग्याच्या संदर्भामध्ये, संभाजीनगरच्या सभेमध्ये राजसाहेबांनी सांगितलं आहे की माझा कुठल्या धर्माला विरोध नाही, हा भोंग्याचा विषय आहे, हा धर्माच्या विरोधातला विषय नाही, हा सार्वजनिक विषय आहे. परंतु मुस्लिम समाजाने जी साईबाबांच्या बाबतीत जी भूमिका घेतली की बा आमची अजान आम्ही बंद ठेवू आणि साईबाबांची काकड आरती चालू ठेवा, मी मुस्लिम समाजाचं त्यांनी त्यांची अजान बंद केली, न्यायालयाचा आदेश पाळला, मी त्यांचं स्वागत करतो आणि देखील आमचे मनसेचे पदाधिकारी ह्या मुस्लिम बांधवांचा सत्कार देखील करल. परंतु शिर्डीतला जो विषय आहे हा आता जर तसं बघितलं तर हा कायदा सर्वांना सारखा आहे, पण डिसिबलमध्ये जर आरती करायची जर म्हटलं तर ते शक्य नाही आहे. परंतु भोंग्यावर जर आरती करायची तर न्यायालयाचा एकीकडे आदेश आहेत, तर न्यायालयाचाही आदेश पाळला पाहिजे. अतिशय वेदनादायी आणि क्लेशदायी आहे. भक्तांना ज्यावेळेस साईबाबांची आरती ऐकू येते तर ती फक्त शिर्डीकरांसाठी नाही तर ही देशविदेशातील भक्तांसाठी आरती असते व त्या आरतीने भक्तांमध्ये नवचैतन्य मंगलमय वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं आणि त्याच्यामुळे निश्चितच आम्हा सर्वांना या गोष्टीचं दुःख झालेलं आहे की बाबांच्या आरतीचा आवाज या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. म्हणून माझी या शासनाला विनंती आहे की या शासनाने याच्यामध्ये या ठिकाणी पुढाकार घेऊन हे जे विश्वगुरूचं या ठिकाणी जे आपण या ठिकाणी सर्व धर्मसमभावाचं जे शिर्डी प्रतीक आहे या ठिकाणी यासाठी जे काही करता येईल ते केलं पाहिजे. साईबाबांनी सर्व धर्मसमभावाची शिकवण दिली, श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र जगाला दिला आणि कुठेतरी याच महामंत्राची गरज आजच्या या सगळ्या राजकारण्यांना आणि समाजाला असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. शिर्डीतल्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आणि आता येऊयात मुंबईमध्ये. या संदर्भात दक्षिण मुंबईमध्ये त्यातून रात्री 26 मशिदींच्या धर्मगुरूंची एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मुस्लिम धर्मगुरूंनी एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानुसार मुंबईमध्ये सकाळच्या अजानवेळी भोंग्याचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलाय. मुंबईतल्या प्रसिद्ध मिनारा मशिदीवरची अजान आज भोंग्या विना झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच भोंग्यांबद्दल सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणार असल्याचंही या मुस्लिम बांधवांनी म्हटलंय. हमारे एरिया में सुप्रीम कोर्ट के गाइडलाइंस के अनुसार अजान दी गई है बिना माइक के. सुबह 6 बजे अजान, 6 से पहले अजान जो हुई है वो बिना माइक की दी गई है. क्या अभी इस तरह कंटिन्यू रहेगा? अभी कोर्ट इसको ऑर्डर है तो हमको तो मानना ही पड़ेगा ना वो चीज़. तो इलाके की पुलिस से कितना सपोर्ट मिला आप लोगों को? पुलिस का तो बहुत अच्छा सपोर्ट है. पुलिस तो ऐसा है कि हमारे यहाँ पे ही है. पुलिस ऐसा है कि रात भर हमारे लिए तैनात है, कोई चीज़ का ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है. आणि आता बघूयात पुढची बातमी. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कोरेगाव भीमा प्रकरणी आपली साक्ष नोंदवत आहेत. कोरेगाव भीमा इथे घडलेल्या हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या जयंत पटेल आयोगासमोर आज ही साक्ष नोंदवली जाणार आहे. काही वेळापूर्वीच या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी आज शरद पवार यांची साक्ष नोंदवण्याची कारवाई केली जाते. नेमकी कुठपर्यंत आणि किती वेळ ही कारवाई म्हणण्यापेक्षा या साक्ष नोंदवण्याचं काम सुरू आहे याविषयी आणखी माहिती घेऊयात. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणाली, किती वेळापासून शरद पवार तिथे पोहोचलेत आणि याविषयी आणखीन काही तपशील मिळू शकलाय? रेणुका, साधारण 10:30 वाजता त्यांना जी वेळ देण्यात आलेली होती त्यानुसार शरद पवार 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेले होते आणि 11 वाजता या जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आपल्याला आता म्हणता येईल की तब्बल 1.25 तास झाले ही प्रक्रिया सुरू आहे आणि या जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच आयोगाचे जे वकील आहेत त्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली होती त्यानुसार ते असं म्हणाले होते की शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, अनेक प्रकारची आंदोलनं त्यांनी बघितलेली आहे, भविष्यात असले प्रकार घडून येईल यासाठी जर काही सूचना, काही मार्गदर्शक तत्व जर शरद पवार साहेब यांच्याकडे असतील तर ते सुद्धा आम्ही त्यांना विचारणार आहोत. आणि आतापर्यंत जी प्रोसिडिंग झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की आयोगाने शरद पवार यांना प्रश्न विचारला की राजकीय नेते जेव्हा एखादी भावना उत्तेजित करणारे किंवा भडकवणारी भाषणं जर करत असतील तर त्याच्यासाठी कोण जबाबदार असेल असा जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा स्वतः शरद पवार यांनी आयोगाला सांगितलेलं की जेव्हा एखादा राजकीय नेता हा बोलत असतो तेव्हा जेव्हा भाषण करत असतो आणि त्याच्यामुळे जर लोकांवर त्याचा परिणाम होणार असेल तर अशा राजकीय भाषणांसाठी तो राजकीय नेता जबाबदार असेल असं त्यांनी म्हटलंय. दुसरं आणखी त्यांनी एक महत्त्वाचं सांगितलेलं की जेव्हा कुठली व्यक्ती आंदोलन करत असते तेव्हा त्याचा उद्देश हा असतो की त्याचं म्हणणं हे राज्य सरकारपर्यंत किंवा त्या
सरकारांपर्यंत पोहोचवावं आणि त्यासाठी म्हणून त्यांना एखादी निश्चित जागा मिळणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्याला एखादी जागा निश्चित करून दिली गेली पाहिजे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच त्यांनी जो महत्वाचा एक मुद्दा जो त्यांनी त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये सुद्धा म्हटलेलं होतं की राजद्रोह हा जो कायदा आहे हा मुळातच आता त्याचं अस्तित्व असण्याचं कारण नाही. आपल्याकडे असे अनेक कायदे आहेत ज्या कायद्यांच्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. राजद्रोह हा गुन्हा जो आहे हा इंग्रजांच्या कारकिर्दीमधला गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याचं आता अस्तित्व असू नये असं जे त्यांचं मत आहे ते सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आयोगापुढे मांडलेलं आहे. तर अशा पद्धतीनं शरद पवार यांना विविध प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यावर त्यांचं मत जाणून घेतलं जात आहे. आणि जसं तू म्हणतेस त्याप्रमाणे 1.25 तासापासून या प्रक्रियेला सुरुवात झालेली. धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल. काही वेळानं याविषयीचा आणखीन तपशील घेत राहणार आहोत. पण कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ही चौकशी आणि या संदर्भातली साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया काही वेळापूर्वी सुरू झाली. आणि आता बातमी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून, कारण सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला परवा दणका दिल्यानंतर आज महाविकास आघाडीनं एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 1 वाजता म्हणजे अगदी काही वेळातच वर्षा येते यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीत ओबीसी आरक्षणाबद्दल कायदेशीर बाबींची पडताळणी केली जाईल. आगामी निवडणुकांबद्दल या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. सुप्रीम कोर्टानं 15 दिवसात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिलेत. सध्या 15 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मुद्द्यामुळे प्रलंबित आहेत. हे रडीचा डाव आहे. नेहमी सरकारने भूमिका स्पष्टपणे मांडली. ती आजची भूमिका नाही, बऱ्याच वर्षापासूनची भूमिका आहे. आपल्याला ह्या सगळ्या संदर्भामध्ये काम करत असताना सभागृहात ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग हे जे ठराव करताना आम्ही सगळ्या विरोधकांना विश्वासामध्ये घेऊन एकमताने ठराव केले. विरोधकांनी पण त्याच्यामध्ये मदत केली. मी असं म्हणणार नाही की त्यांनी मदत केली नाही. त्यांनी पण आपल्या राज्यातल्या ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आपण केलं पाहिजे. आता इम्पिरिकल डाटाच्या बद्दल आपण बाठिया साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. ते त्यांचं काम करतात. शेवटी सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे. आणि या संदर्भात आपण अधिक तपशील जाणून घेणार आहोत. स्वाती लोखंडे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. स्वाती, एक निश्चितच महत्त्वाची बैठक आगामी रणनीती ठरवण्यासाठीची. नक्कीच या बैठकीला काही वेळातच सुरुवात होईल. आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास, नगरविकास, स्थानिक स्वराज्य संस्थांची जे काही निगडीत खात्यांचे सगळे मंत्री आहेत आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. विशेषतः सरकारची भूमिका आपण बघितली तर त्यांचं असं म्हणणं आहे की ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको आहेत. सरकारनं जी काही माहिती आहे ती गोळाला सुरुवात केलेली आहे. ट्रिपल टेस्टला पण सुरुवात केलेली आहे. आयोग नेमलेला आहे आणि आयोगामार्फत याचं काम जे आहे तेही सुरू केलंय. पण जर बघितलं की आज एका बाजूला म्हणजे काल महाराष्ट्र संदर्भातला निकाल आलाय तर आज मध्य प्रदेशच्या संदर्भातही याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पण आहे. त्यामुळे या दोन्ही म्हणजे आज मध्य प्रदेशचा निकाल नेमका काय येतो त्याचा संदर्भ घेऊन मग फेरविचार याचिका दाखल करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संदर्भातले आलेले सुप्रीम कोर्टाचे निकालांचा संदर्भ घेऊन ही पुनर्विचार याचिका किंवा फेरविचार याचिका दाखल करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमके या संदर्भातले निर्णय घेतले जातील. विशेषतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात 2 आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्या लागणार आहेत. जाहीर करावे लागणार असं नाही, पण त्याच्या संदर्भातले जी काही कामं आहेत जसं प्रभाग रचना आहे, आरक्षण सोडत आहे, मतदार यादी आहे, आचारसंहिता आहे, अशी सगळी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ती जवळपास करावी लागणार आहे. कारण 10 नगरपालिका वगळता जिल्हा परिषद नगरपालिकांमध्ये प्रभाग रचनेची प्रक्रिया कुठे सुरू झालेली नाहीये. त्यामुळे ही प्रक्रिया पण सुरू करावी लागणार आहे. या संदर्भातले सरकारचे नेमकी काय निर्णय असतील किंवा सरकारची नेमकी काय भूमिका असावी ही या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री मांडतील आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय जो आहे जो मुख्यमंत्री घेतील. त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष महत्व आहे. आपल्याला खरं तर रेणुका ही गोष्ट खूप ध्यानात घ्यावी लागेल की या सरकारसमोर अनंत अडचणींचा पाडा सातत्यानं आहे. अनंत अडचणी येतात. हे सरकार सामान्यपणे सरकार चालवेल असं कुठेही बघायला मिळत नाहीये. त्यामुळे एका बाजूला वेगवेगळे राजकीय प्रश्न
शी तोंड देत असताना, मग ती भोंगे असतील किंवा इतर प्रश्न यांच्याशी तोंड देत असताना आता सरकार पुढे एक मोठा प्रश्न आवासून उभा आहे. खरं आणि आरक्षणाला धक्का आणि येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांसंदर्भातला प्रभाग रचना तू म्हणतेस तसं हे मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. म्हणूनच ही आजची बैठक महत्त्वाची आहे. बघूयात काय काय खलबतं इथे सुरू आहेत याविषयीचे सगळे तपशील आमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पुढची बातमी आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काही वेळापूर्वी पोलखोलच्या माध्यमातून मुंबईमध्ये सरकारी जागांची कशी लूट होतीये हे प्रकरण समोर आणलंय. वांद्र्यातल्या सरकारी जागेची कवडीमोल दरात विक्री करण्यात आली आणि ही जागा खासगी विकासकाच्या खिशात घालण्यात आली असा आरोप शेलार यांनी केलाय. तसंच या खासगी विकासकाचे कोणत्या मंत्र्यांशी लागेबंधे आहेत असा आरोप देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत केलाय. या रुस्तमजी विकासकाचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याशी लागेबांधे आहेत की ज्यामुळे ज्या हेतूसाठी गरीब रुग्णांच्या विश्रांतीच्या हेतूसाठी केवळ 12,000 स्क्वेअर फूट दिली गेली ती सरकारी जागा आणि विकासकाला मात्र 1,90,000 फूट संपूर्ण मालकीवर दिली गेली. त्याच्या व्हॅल्युएशनचं काम ज्यांनी केलं ते व्हॅल्युएशन मुद्दामून इतकं कमी दाखवण्यात आलं की विकासकाला फायदा व्हावा आणि सरकारला रेव्हेन्यू कमी मिळावा. त्या व्हॅल्युअरचा सुद्धा सहभाग आहे. म्हणून या प्रकरणात CID चौकशी सरकारने करावी आणि तोपर्यंत हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर स्थगिती द्यावी अशी आमची त्यातली मागणी आहे. गंभीर आरोप आशिष शेलार यांनी पोलखोलच्या माध्यमातून केला आणि यानंतरची पुढची बातमी आपण बघणार आहोत. ॲडव्होकेट वकील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भातली, कारण पुण्यातल्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते काही वेळापूर्वी आले होते आणि यावेळी त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकाच्या बाहेर अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. त्यामुळे सदावर्तेंच्या विरोधात अशा वेळेला सगळ्याच आंदोलकांनी इथे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यामध्ये जेव्हा ते आले होते त्यांच्या विरोधात पोलीस स्थानकाच्या बाहेर अशा पद्धतीनं घोषणाबाजी देखील करण्यात आली. या मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय. त्यामुळे सदावर्तेंच्या विरोधात या सगळ्या संघटना आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. पुण्यातून आलेली गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतात आणि मराठा संघटना आक्रमक झाल्यात. पण नेमकं काय घडलं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आता आपल्या सोबत आहेत. सुमित, नेमकं काय काय घडलं होतं तिथे सविस्तर सांगाल? सकाळी 11च्या दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जबाब देण्यासाठी आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज जे आहेत त्यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य केलं होते. त्या संदर्भातील हा गुन्हा दाखल केला होता आणि त्या संदर्भामध्ये ते जबाब देण्यासाठी आले होते. त्याच दरम्यान त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे देखील पदाधिकारी आले होते आणि त्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या बाहेरमध्ये या सगळ्यामध्ये त्यांच्या विरोधात घोषणाबाजी दिली. त्यामुळे एकदम वातावरण हे सगळं पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेलं आणि ज्यावेळेस जबाब संपून गुणरत्न सदावर्ते बाहेर आले त्यावेळेस मात्र या सगळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे जे पदाधिकारी आहे यांनी मोठ्या मोठ्याने घोषणा देऊन या सगळ्यामध्ये त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. धन्यवाद सुमित या माहितीबद्दल. पोलीस ठाण्याबाहेर मराठा संघटनांच्या आंदोलनाविषयी आमचे प्रतिनिधी माहिती देत होते आणि या संदर्भात पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण जाणून घेणार आहोत. बेल मंजूर झाली, अँटिसिपेटरी बेल त्यांना हजेरी लावली होती. त्यांच्या आज त्याप्रमाणे इथं आले होते. त्यांचा तपास चालू आहे. अधिक माहिती आपल्याला वरिष्ठ आपल्याला देतील. बाकी तपास तसं नाही. आम्ही ज्यावेळेस आम्हाला जे लागेल त्यावेळेस आम्ही त्यांना बोलू. तपास हजेरी अशी नाही. आयोग ज्यावेळेस बोलवतील त्यावेळेस ते हजर होतील. आणि यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. आणि
आणि आता बातमी आहे संवाद यात्रेसंदर्भातली, कारण न्यूज 18 लोकमतच्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून विदर्भातल्या पुसदच्या दिशेने जाताना हिवरी या गावातल्या शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला। या गावातले शेतकरी 18 तास लोडशेडिंगला तोंड देतात। वीज नाही तर पिकांना पाणी कसं द्यायचं असा प्रश्न ते विचारतात। असे अनेक प्रश्न आहेत जे अजूनही सुटलेलेच नाहीयेत आणि ते सुटणार नाहीत अशी भावना हे शेतकरी व्यक्त करतात। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। संवाद यात्रेच्या या सगळ्या प्रवासामध्ये पुसदच्या दिशेने जाताना मी आता हिवरीमध्ये आलेलो आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून ज्यावेळेस मी काही लोकांशी या संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधतोय तेव्हा मला असं प्रकर्षाने जाणवत आहे की काही वेदना संपणारच नाही आहेत का किंवा त्या न संपणार आहेत का, आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल अजूनही निश्चित असं का होत नाही। बरं, एक नाही अनेक समस्या समोर असताना त्यावरती उपाय त्वरित होताना दिसत नाही, आणि अशाच काही शेतकरी बांधवांशी मी आता हिवरी नावाचं एक गाव आहे, रस्त्यात हे गाव लागतं, संवाद यात्रेमध्ये त्यांचेही प्रश्न या व्यासपीठावर मी जाणून घेणार आहे। ओमकार चेके हे शेतकरी जे त्यांच्या शेतात आपण आता आहोत। काका, म्हणजे आता 44 डिग्री सेल्सिअस हे सगळं तापमान आता आपण अनुभवतोय, गमछा घालण्याशिवाय पर्याय नाही, पण या सगळ्या गरमीमध्ये, या सगळ्या उष्म्यामध्ये आपल्या समस्यांचा उष्मा काही संपलेला नाही। बरोबर आहे ना, समस्या वाढतच आहे, शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच आहे, कधी सुटून राहिलेल्या नाही, कधी सोडणारा तयार झालेला नाही आहे। विशेष म्हणजे एक तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आम्हाला आता ज्वारी पिकवायची आहे, स्वतःसाठी आणि जनतेसाठीही, जनतेलाही खाऊ घालायचं आहे आणि आम्हाला स्वतःलाही उदरनिर्वाह करायचा आहे, पण करू शकत नाही कारण विजेचं एवढं संकट आहे का आज ज्वारी 1 एकरही लावू शकत नाही कारण वीजच नाही मिळत। रात्री 12 वाजता सुरू करते म्हणजे 12 वाजता आम्ही यायचं, एखाद्या सापानं चावा घ्यायचा आणि आम्ही मरून जायचं, आणि त्यांनी आमच्या याच्यावर सात्वन व्यक्त करायचं। या पलीकडे शासन काहीच करत नाही। ही महत्वाची शोकांतिका आहे। लोड शेडिंग तर 12 तास लोड शेडिंग आहे। 12 तास लोड शेडिंग तुम्ही दावा करताय ना, बघा म्हणजे सगळ्यांना वीज पुरवठा केला जातोय किंवा तो होतोय असं जेव्हा म्हणत असताना बघा 12 तास लोड शेडिंग मध्ये इथला शेतकरी जो आहे तो जगतोय, काय त्याचे हाल आहेत समजून घ्या। या वेदना कधी संपणार आहेत? हा काका, टरबुजाचा जो मुद्दा यांनी मांडला, तुम्ही देखील तुमच्या शेतात टरबूज काढला ना, काय खर्च आला आणि काय किलोने बाजारपेठेत तो विकत घेतला गेला? पेट्रोल आणि डिझेलचे भाव एवढे गगनाला भिडले आहे, त्याच्यामुळं जो काय ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो एवढा भयानक आहे की तुम्हाला टरबूज मध्ये मार्केटमध्ये विकायला गेला तर 5 रुपये नग आणि 10 रुपये नग ते घेतल्या जाते, आणि ट्रॅव्हलिंग सुद्धा त्याचं निघत नाही, पैसे निघत नाही। दुसरं असं, शेतीमध्ये जे काही आतापासून पहिले काय शेतकरी असे होते की बैलानं सुद्धा शेती करत होते, नागर वकर वगैरे, आता हे सर्व 99% बंद झाला, सर्व ट्रॅक्टरनं करतात आणि त्याचे डिझेलचे एवढे भाव वाढले। आज जर 1000 रुपये एकर जर आपलं नागरटी करायचं राहिलं तर आज डबलीनं 2000 रुपये करावं लागतं, डबलने 2000। हा, त्याच्यामुळे एवढे झपाट्याने, आणि ते भाव शेतकऱ्याला मिळत नाही। आम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे। सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळालेलंच नाही आज। म्हणजे कसं, आम्हाला जरा समजून सांगा। आम्हाला आज जगामध्ये जो बियाणं उपलब्ध आहे ते त्या बियाण्याची आपल्या इथे BG4 बीटी मिळाली, जगामध्ये BG8 पण आहे। त्या कापसाला उत्पादन खर्च खूपच कमी आहे, कीटकनाशक फवारण्याची गरज सुद्धा नाही, आणि तणनाशक वापरलं तरी चालतं, पण ते आपल्या देशांनी परवानगी देत नाही। आणि सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आहे। तुमचा मोबाईल 4GB पासून 8GB पर्यंत पोहोचला, आमचं शेतीचं क्षेत्र एक जिथं आहे तिथंच आहे। आम्हाला कोणतं स्वातंत्र्य मिळालेलं नाही। काय उदाहरण दिलंय आपण, 4GB त्या नेटवर्कच्या पलीकडे गेलो, पण अजूनही यांचं तंत्रज्ञान जे ते सुधारण्याचं नाव घेत नाहीये। तंत्रज्ञान आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे। काय परिणाम त्याचे, म्हणजे नेमके आता तुम्ही सोयाबीनचं एक उदाहरण देत होतात, जगामध्ये 25 क्विंटल एका एकरमध्ये सोयाबीन पिकणार वाण निर्मित आहे, तयार आहे, आम्हाला 7 क्विंटल पिकणारं वाण सुद्धा देत नाही, मग काय करावं आम्ही? ती द्यायची जबाबदारी कोणाची? केंद्र सरकारची जबाबदारी आहे ती। आज बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर चला काय म्हणूयात की घरचं बजेट कोलमडलं असं आपण म्हणतो, पण या सगळ्याच्या पाठीमागे किती गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खरं तर आपल्याला ह्या शेतमालाचं किंवा जे उत्पादन आहे त्याचे भाव वाढताना दिसतात। इंधन दरवाढ आहे, त्यानंतर शेतकऱ्यांना ज्या पद्धतीचं सुधारित बियाणं मिळायला हवं तोही मुद्दा आहे, तंत्रज्ञान आहे, अशा एक ना अनेक समस्या आहे ज्याच्याबद्दल फक्त चर्चा होताना दिसते, पण मुळात होत काहीच नाहीये। कधीतरी ह्या समस्या तडीस लावा आणि या शेतकऱ्याला या सगळ्या समस्यांमधून मुक्त करा, एवढंच या संवाद यात्रेच्या माध्यमातून ही आर्जव आहे। आज आर्जव करतोय, पण उद्या जर संयम संपला तर मात्र शेतकरी राजा काय करेल हे सांगता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, हिवरे।
संवाद यात्रेच्या माध्यमातून आमचे सहकारी अशा पद्धतीनं या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत मुंबईतली। मुंबईमध्ये दिवसाढवळ्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांमुळे तिचा जीव वाचू शकलाय। हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी रोखलंय। मुंबईतल्या वडाळा इथल्या बरकतली नाका इथे ही घटना घडली आहे। मुलीच्या घरचे लग्न करायला परवानगी देत नाहीत म्हणून संतापलेल्या तरुणानं हे गंभीर पाऊल उचललंय। त्यानं संतापाच्या भरात या तरुणीला भर रस्त्यात गाठून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं कळतंय। धारदार चाकूनं तरुणीवर वार करणार इतक्या तमलदार मयूर पाटील यांनी या माथेपिरू तरुणाला वेळीच अडवलं आणि या तरुणीचे त्यामुळे प्राण वाचू शकले। यावेळी एक वार पाटील यांच्या हातावर झाल्यानं ते देखील जखमी झालेले आहेत। हा काही सेकंदाचा खेळ घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून बघतोय, पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलीचा जीव वाचलाय। पण मयूर पाटील यांच्या हातावर जखम झालेली आहे, त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। अजित पांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, अत्यंत गंभीर असा हा प्रकार म्हणायला हवा, या संदर्भात आणखीन काही माहिती कळू शकली पुढे? रेणुका, जी मुलगी आहे ती देखील हॉस्पिटलमध्ये आहे। तिला किरकोळ जखम झालेली आहे आणि आगरीपाड्यातील वोकाड हॉस्पिटल जे आहे तिथे मयूर पाटील यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांच्या हाताला किती गंभीर जखम झाली आहे हे आपण दृश्यांमध्ये आणि फोटोमध्ये पाहू शकतो। त्यांची प्रकृती अत्यंत स्थिर आहे। पोलीस त्यांच्यावर जे हॉस्पिटल त्यांच्यावरती उपचार करत आहे। ही घटना साधारणपणे काल सकाळची आहे। जी मुलगी आहे ह्या मुलीचा आणि या आरोपीचं दोघांचे प्रेमसंबंध होते, पण मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता आणि जो मुलगा आहे तो मात्र मुलीच्या घरच्यांना पसंत नव्हता। हे सगळी पार्श्वभूमी होती। वारंवार लग्नाकरता परमिशन मागून देखील ती परमिशन जी आहे ती देण्यात आली नाही आणि शेवटी मुलीनं या मुलाशी लग्न करण्यास नकार दिला, अर्थात पळून जाण्याकरता त्यांनी त्या मुलीने नकार दिला। हा राग मनात धरून या मुलाने धारदार शस्त्र घेऊन सकाळी ती जेव्हा कामावर जायला निघाली त्यावेळी तिच्यावर तो चाकू घेऊन तिच्यावर तो धावून गेला आणि तिच्यावर तो वार करणार तितक्यातच प्रसंगावधान राखून सावधान होऊन मयूर पाटील नावाचे पोलीस अंमलदार जे आहेत वडाळा पोलीस स्टेशनचे, त्यांनी ताबडतोब त्या जो अनिल बाबर नावाचा आरोपी त्याच्यावरती झेप घेतली आणि त्या मुलीला त्याच्या तावडीतून सोडवलं। पण या सगळ्या झटापटीमध्ये 5 ते 10 मिनिटं ही झटापट चालली। त्याच्यामध्ये मयूर पाटील जे आहेत त्यांच्या हाताला मोठी जखम झालेली आहे आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। जर वेळीच मयूर पाटील यांनी धाव घेतली नसती तर तो मुलगा जो आहे त्या मुलीवरती थेट मानेवर वार करणार होता आणि तो वार इतका जोरात असता की होऊ शकतं की ती मुलगी त्या ठिकाणी मृतावस्थेत पडलेली असती। पण सुदैवाने देव म्हणून रक्षक म्हणून मयूर पाटील जे आहेत ते त्या मुलीच्या करता धावून आले आणि त्यांनी त्या मुलीला वाचवलं आहे। या सगळ्या घटनेनंतर मयूर पाटील यांच्यावरती कौतुकांचा वर्षाव होतोय। त्याच पद्धतीनं अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते मयूर पाटीलला भेटायला जाणार आहेत असं देखील सांगितलं जात आहे। पण ज्या पद्धतीनं मयूर यांनी धाडस दाखवलेलं आहे यामुळे पोलीस दलामध्ये अनेक देव आहेत, अनेक बहिणींचे रक्षक आहेत, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल। मयूर पाटील यांच्या तब्येतीविषयी देखील आता आपल्याला अजित सांगत होते की त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आले आणि मुलीचा प्राण वाचू शकलाय मयूर पाटील यांनी दाखवलेल्या या कृतीमुळे। आणि आता पुढची बातमी आहे पंढरपुरातली। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरच्या लाऊडस्पीकर अर्थात भोंगा काढण्याबद्दल अजून कोणताही निर्णय झालेला नाही। मशिदींवरचे भोंगे काढल्यानंतर मंदिरांवरचे भोंगे काढले जातील अशी गर्जना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी परवा केली होती। आता अनेक ठिकाणी मशिदींवरचे भोंगे बंद झालेत। पंढरपूर इथे मात्र विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संध्याकाळी धूप आरती लाऊडस्पीकरवर होत असते आणि या संदर्भातला निर्णय अजून घेण्यात आलेला नाही असं कळतं आहे। समितीनं त्या संदर्भातली माहिती दिल्याचं कळतंय। अधिक माहिती घेणार आहोत वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वीरेंद्र, सगळीकडे हा मुद्दा गाजतोय, पंढरपूरमध्ये याचे काय पडसाद, समितीचं काय म्हणणं आहे? मुळात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जे न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत त्याचं पहिल्यापासूनच पालन करत आहे असं एकंदरीत दिसतंय। कारण जे सकाळची काकडा आरती आहे ती 5 वाजता असती, परंतु त्याचं स्पीकरवरून त्याचं प्रक्षेपण होत नाही आणि दुपारची जी आहे ती संध्याकाळी 7 वाजता असते। त्यामुळे
न्यायालयाचे सर्व नियम पहिल्यापासूनच पाळले जात आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून. त्यामुळे भोंगे काढण्याचा सध्या तरी कुठल्याच प्रकारचा प्रश्न निर्माण होत नाही असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि अभिनंदन, साधारण कधीपर्यंत या संदर्भातला निर्णय होऊ शकेल? कारण एकीकडे भोंग्यांवरचे म्हणजे काही ठिकाणी सामाजिक सलोखा राखत भोंगे उतरवण्यात देखील आले तसं देखील कळतंय, काही ठिकाणी नियमांचं पालन केलं जात आहे. या संदर्भातले काय आणखीन प्रतिक्रिया, काय पडसाद पंढरपूरमध्ये उमटताना पाहायला मिळाले? तुर्तास मंदिर समितीकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची जी नेहमीप्रमाणे जी बैठक असते त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला घेण्यात येणार आहे. परंतु बैठक कधी होणार आहे ह्याची तारीख सांगण्यात आलेली नाहीये. पण या बैठकीमध्ये याबाबत नक्की चर्चा होईल असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून सांगण्यात आलं. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्याच्यामुळे पंढरपूरमधली या संदर्भातली माहिती आता आमचे प्रतिनिधी देत होते. त्याप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवरचे लाऊडस्पीकर काढण्याबद्दल अजून तरी कुठलाही निर्णय झालेला नाही. एकीकडे मशिदींवरचा भोंग्याचा मुद्दा सध्या गाजतो आणि त्याच्यानंतर मंदिरांवरचे भोंगे काढले जाणार का हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो आहे. पंढरपुरातली आणखीन एक बातमी, कारण राज्याच्या ग्रामीण भागात मशिदींवरचे भोंगे मुस्लिम बांधवांनी स्वतःहून उतरवलेत. पंढरपूरच्या अनवली गावात मुस्लिम बांधवांनी स्वतः पुढाकार घेऊन मशिदींवरचे भोंगे उतरवल्याचं कळतंय. सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपण हे पाऊल उचलल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे अनवली गावातली ही दृश्य आपण बघतोय. मशिदींवरचे भोंगे मुस्लिम बांधवांनी उतरवल्याची ही माहिती सध्या कळते आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आपण आदर करतोय आणि त्याच्यामुळे हे भोंगे उतरवण्यात आलेत. अजानची वेळ ठरलेली आहे त्यामुळे भोंगा लावण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया देखील इथल्या काही मुस्लिम बांधवांनी दिली. गावचा पोलीस पाटील या नात्यानं रमजान ईद दिवशी आमच्या सर्व समाज बांधवांना एक आव्हान केलं होतं की स्पीकरची खरंच आपल्याला गरज नाही आहे. आपल्या आजानची वेळ ही ठरलेली असते. त्या आजानच्या वेळेला सर्व लोक नमाजला येतात. मग आपल्याला स्पीकरची गरज नाही. आणि जर ह्या विषयावरून जर थोडा वाद निर्माण होत असेल किंवा सामाजिक बांधिलकीला कुठं अडचण निर्माण होत असेल तर आपण विना स्पीकर करायला काय हरकत आहे असं मी समाजाला आव्हान केलं होतं. तर ह्या आव्हानाला सगळ्या माझ्या समाज बांधवांनी प्रतिसाद देऊन आज रोजी विना स्पीकरची आजान पठण करायचं असं आज रोजी ठरलं आणि त्यानुसार आज आम्ही स्पीकर काढलेले आहेत. आणि अशाच पद्धतीची बातमी आली आहे कोकणातून देखील, कारण रत्नागिरी शहरातल्या मुस्लिम बांधवांनी देखील अनोखी सामाजिक बांधिलकी जपली. शहरातल्या 30हून अधिक मशिदींवर पहाटेची बांग ही भोंग्यावर न देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पहाटेनंतर होणारी अजान देखील कमी आवाजात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाची अंमलबजावणी देखील आजपासूनच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील त्यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल मुस्लिम बांधवांचं कौतुक होताना पाहायला मिळतंय. ब्रेकनंतर बातमी आहे नागपुरातली, कारण उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न उपस्थित होतोय. पण उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नागपूर शहरातील 21 सिग्नल दुपारी 12 ते 4 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतल्याचं कळतं. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, उकाड्यापासून नागपूरकरांना इथे दिलासा मिळू शकेल. अधिक माहिती घेणार तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, सध्या विदर्भामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जर आपण नागपूरच्या तापमानाचा विचार केला तर मागच्या आठवड्यापासून नागपूरचा पारा हा 44 अंश सेल्सिअसच्या वर गेलेला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला की शहरातील 21 असे सिग्नल जिथे ते सिग्नल दुपारला 12 ते 4 या काळामध्ये बंद ठेवायचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या सिग्नलवर जेव्हा दुचाकीस्वार उभे राहतात तेव्हा त्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक नागरिकांना त्याचा त्रास होतो. तर या पार्श्वभूमीवर जिथे जिथे शक्य असेल, म्हणजे नागपूर शहरामध्ये वाहतूक सिग्नलची संख्या ही 100च्या वर आहे, मात्र जिथे जिथे शक्य असेल की जिथे सिग्नल बंद केल्यानंतर वाहतुकीचा विशेष परिणाम होणार नाही आणि नागरिकांना दिलासा देता येईल असे जवळपास 21 सिग्नल बंद करण्याचा निर्णय घेतला. याची वेळ 12 ते 4 असेल आणि वाहतूक पोलीस आयुक्त यांनी ही देखील माहिती दिली जर का उद्या तापमानामध्ये काही घट झाली तर तेव्हा मग हा निर्णय मागे घेतला जाईल. त्यामुळे एक महत्त्वाचा निर्णय मानावा लागेल की नागरिकांना त्रास कमी व्हावा यासाठी वाहतूक पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. अगदी खरं आहे तुषार, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या माहितीबद्दल. त्यामुळे नागपूरच्या वाहतूक पोलिसांनी घेतलेला अत्यंत महत्त्वाचा निर्णय. 12 ते 4 जेव्हा कडकडीत ऊन असतं, जेव्हा सांगितलं जातं घराबाहेर पडू नका, पण ज्यांना घराबाहेर पडावं लागतं त्यांना सिग्नल लागला की थांबावा लागत असेल तर त्यांना तिथेही थांबावं लागू नये, जेणेकरून त्यांच्या उन्हाची काहिली त्यांना सहन करावी लागू नये यासाठी घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय.
विदर्भासह उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागाने दिला। आजपासून 8 मे पर्यंत म्हणजे पुढचे 3 दिवस उष्णतेची लाट कायम असेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। दुसरीकडे उष्णतेच्या लाटा अधिक उष्ण आणि आणखी धोकादायक होत राहतील असा इशारा पर्यावरण अभ्यासक देत आहेत। ही तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे असंही म्हटलं जात आहे। त्यामुळे उकाड्यांना आधीच नागरिक हैराण झालेत, त्यामुळे आणखीन एक ही महत्त्वाची बातमी, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे। आणि यानंतर एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।